AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे 322 मतदान केंद्रावर तब्बल पाऊण तास उशिरा मतदानाला सुरुवात झाली। यामुळे संतप्त मतदारांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। याबाबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेंद्र मिश्रा यांनी। यावेळेस दिग्रसच्या मतदान केंद्र क्रमांक 322 येथे या बूथवर लोकांनी सकाळी 6:45 वाजतापासून वोटिंग करिता मतदानाकरिता रांगा लावल्या होत्या, परंतु काही तांत्रिक चुका तिथे निर्माण झाल्या होत्या। ही चूक सदर केंद्र अधिकारी व तेथील कर्मचाऱ्यांना दुरुस्त करता आली नाही। त्यामुळे तब्बल पाऊण तास म्हणजे 7:45 वाजता येथील वोटिंग चालू झालेलं आहे। याबद्दल काही मी पोस्टाचा कर्मचारी असल्यामुळे वेळेचं बंधन मला माहीत आहे। त्यामुळे मी 7 वाजता मतदान चालू होते ते 15 मिनिटं आधीच मी तिथे हजर राहिलो। माझ्या पत्नीला बाहेर गावाला जायचं होतं, परंतु ते मतदान केल्याशिवाय जाऊ नये म्हणून पाऊण घंटा लेट गेली। आता तिला गाडी मतदान हे आद्य कर्तव्य आहे भारतीय नागरिकाचं असं म्हणलं जातं, परंतु सदर यंत्रणेनं यामध्ये केलेली दिरंगाई हे कोणाच्या मथे पडेल आणि याला कोण जबाबदार आहे। सुरेंद्र मिश्रा, AM न्यूज, दिग्रस। AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।